हॅलो फ्रेंड्स. हॅलो हॅलो फ्रेंड्स. तर आजचा आपला नेक्स्ट टॉपिक आहे 2D अँड ॲनिमेशन मॉडिफायर्स. ओके. तर ह्या टॉपिकमध्ये आज आपण एक्सट्रूड या मॉडिफायरचा यूज कसा करायचा ते आज आपण या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय करेल, या ठिकाणी बॉक्स क्रिएट करून घेतो. असा एक बॉक्स क्रिएट केला. आता हा जो बॉक्स आहे याच्यावरती मला एक्सट्रूडचा यूज करायचा आहे. ओके. तर मी त्यासाठी काय करेल, हा सिलेक्ट करेल, राईट क्लिक, कन्वर्ट टू एडिटेबल पॉली. ओके. एडिटेबल पॉलीला सिलेक्ट केल्यानंतर इथून मी पॉलिगॉनला सिलेक्ट करून घेईन. इथून डिफॉल्ट शेडिंग मधून एज फेसेस, ओके, आणि ह्याचे आपण सेगमेंट वगैरे हे करू शकतो. हा सिलेक्ट केला. एक्सट्रूड इन्क्रीज वगैरे करायचं असेल तर तुम्ही ह्याला करू शकता. इन्क्रीज डिक्रीज अशा प्रकारे करू शकता. ओके. टॉपचा सरफेस असेल एक्सट्रूड, असे तुम्ही त्याची हाईट वगैरे घेऊ शकता तुम्ही. तर तुम्ही अशा प्रकारे एक्सट्रूडचा या ठिकाणी यूज करू शकता. सपोज तुम्हाला फ्रंट 2D शेप क्रिएट करायचे असतील, सपोज मी काय करतो, या ठिकाणी रेक्टँगल घेतो 2D मध्ये. असा एक रेक्टँगल ड्रॉ करून घेतो. आता ह्याला मला एक्सट्रूड करायचं असेल तर एक्सट्रूडचा कमांडचा पण यूज करू शकतो आपण. ओके. मॉडिफायर मध्ये आलो, मॉडिफायर लिस्ट एक्सट्रूड. ओके. इथं तुम्ही अमाउंट वगैरे असं टाकू शकता. त्याचं इन्क्रीज वगैरे असं करून बघू शकता. ओके. एनेबल करून घेतो ह्याला. आता तुम्ही याची थिकनेस वगैरे इन्क्रीज वगैरे करू शकता जशी तुम्हाला रिक्वायर्ड असेल. अशा प्रकारची प्रोफाईल तुम्ही क्रिएट करू शकता. एक्सट्रूडचा यूज करून एक 2D शेप मी ड्रॉ केला, रेक्टँगल, आणि त्यालाही अशी थिकनेस मी प्रोव्हाइड केली एक्सट्रूडचा यूज करून. ओके. तुम्हाला जसं तुम्हाला वाटतं तुम्ही तसं त्याच्यामध्ये क्रिएट करू शकता. असं पॉलिगॉन वगैरे असेल तर इथे इथं तुम्ही एक्सट्रूड कमांड ऑन करणार, इथं तुम्ही त्याला इन्क्रीज वगैरे करून असं बघू शकता. ओके. सो थँक यू फ्रेंड्स.